श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपण मृत व्यक्तीची पूजा करावी की नाही हा प्रश्न जितका सोपा आहे तितकाच त्याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकू की आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार आपण मृत व्यक्तीची पूजा करावी की नाही. मित्रांनो, धर्म हे केवळ उपासनेचे नाव नाही, तर तो आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे, जो हजारो वर्षांपासून वेद आणि पुराणांनी दाखवला आहे. परंतु काळानुसार श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा पुसट झाली आहे. आपण विसरलो आहोत की काही गोष्टी भावनांनी नव्हे तर शास्त्रांमधून समजतात. तर मित्रांनो, आपण मृत व्यक्तीची पूजा करावी की नाही हे एका छोट्या कथेद्वारे जाणून घेऊया. या कथेत आपण एका गावाबद्दल, एका प्रेमाबद्दल, एका आत्म्याबद्दल आणि एका घटनेबद्दल जाणून घेऊ, ज्याने संपूर्ण गावाची धार्मिक समजूत हादरावून टाकली. मित्रांनो, उत्तर भारतातील एका पवित्र प्रदेशात वसलेल्या शिवपूर नावाच्या एका छोट्याशा गावापासून सुरुवात करूया. हे गाव बाहेरून लहान दिसत असले तरी आतून ते धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या खोलवर बुडालेले होते. येथे दररोज सकाळी मंदिराच्या घंटानादाने आणि प्रत्येक रात्री तुळशी चौरावर दिवे लावण्याने सुरुवात होत असे. गावाच्या मध्यभागी एक प्राचीन शिवमंदिर होते, जिथे भक्तीचा प्रवाह वाहत असे. या मंदिराचे मुख्य सेवक रमेश आणि त्याची पत्नी सत्यवती होते, जे केवळ रमेशची जीवनसाथीच नव्हती, तर धर्माच्या मार्गावरची त्याची सोबती देखील होती. मित्रांनो, रमेश हा एक साधा मनाचा, शांत स्वभावाचा आणि शांतीने परिपूर्ण माणूस होता. तो सुमारे 50 वर्षाचा होता, परंतु त्याचा चेहरा संयमी आणि संयमी जीवनाचे प्रतीक बनला होता. तो एका गावात जन्मला होता, एका गावात वाढला होता आणि त्याचे जीवन भगवान शिवाच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांचे संपूर्ण आयुष्यासाठी समर्पित होते. ते मंदिरातील सेवा ही देवाची पूजा मानत होते. सकाळी लवकर उठणे, शिवलिंगाला स्नान करणे, मंत्रपठण करणे, राख लावणे, आरती करणे आणि नंतर गावकऱ्यांची सेवा करणे हे त्याचे दैनंदिन दिनचर्या होते. त्यांच्यासाठी धर्म हा दिखाव्याचा विषय नव्हता, तर एक अंतर्गत शिस्त होती. यासोबतच सत्यवती तिच्या नावाप्रमाणे सत्य आणि सचोटीचे जिवंत मूर्त स्वरूप होती. ती जास्त बोलत नव्हती, परंतु तिची मूक भक्ती गावातील महिलांसाठी प्रेरणा होती. दररोज ती कोणत्याही आग्रहाशिवाय किंवा अधिकाराशिवाय मंदिरासाठी फुलांचे हार बनवत असे, दिवे सजवत असे आणि प्रसाद तयार करत असे. सत्यवती आणि रमेश या मैत्रिणीचे नाते सांसारिक नव्हते, तर आध्यात्मिक होते. दोघांचे डोळे बोलत होते आणि दोघांची एकत्रित भक्ती गावात धार्मिक वातावरणाचे केंद्र बनली. शिवपूरचे हे मंदिर येथील सामान्य मंदिर नव्हते. भगवान शिवाच्या उपस्थितीतच नव्हे, तर रमेश आणि सत्यवतीच्या उपस्थितीतही भाविकांना देवत्वाची अनुभूती झाली. मंदिर हे केवळ विटा आणि दगडांचे बांधकाम नव्हते, तर गावातील लोकांचा विश्वास, समाधान आणि आधार होता. मग एके दिवशी इतर दिवसांप्रमाणे रमेशने सकाळची प्रार्थना पूर्ण केली. मंदिरात घंटा वाजत होत्या, दिव्याची ज्योत स्थिर होती. पण त्याच दिवशी दुपारी जेव्हा तो जवळच्या तलावातून पाणी घेण्यासाठी गेला, तेव्हा त्याला अचानक चक्कर आली. गावकरी दाराशी आले आणि त्याची काळजी घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रमेशने तलावाच्या काठावरच शेवटचा श्वास घेतला. गाव शांत झाले. शिवपूरची हवा जड झाली. मंदिरातील घंटा शांत झाल्या. वर्षानुवर्षे त्याच्या मागे सावलीसारखी असलेली सत्यवती आता तिच्या स्वतःच्या जीवनाची सावली बनली. रमेशच्या मृत्यूने सत्यवतीला आतून तोडले, पण तिच्या डोळ्यात प्रकाश नव्हता, अश्रू नव्हते, फक्त एक शांत शांतता, खोल आणि असह्य. तिला माहीत होते की रमेश फक्त तिचा नाही, तर संपूर्ण गावाचा आहे. पण जेव्हा दुःख वैयक्तिक असते, तेव्हा गर्दीतही ते एकटे वाटते. सत्यवती दररोज मंदिरात जात असे, पण आता तिला शिवासोबत रमेशही तिथे जाणवत असे. जिथे ती फुले सजवायची तिथे शून्यता होती.
जिथे दिवा जळायचा त्याची ज्योत थरथर कापत होती. रमेशच्या मृत्यूनंतर शिवपूर जणू काही थांबले होते. दररोज सकाळी जी मंदिराच्या घंटांनी गुंजत असे तिथे आता एक जड ओझ्यासारखी शांतता होती. गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच नव्हते तर एक प्रश्नही होता. आता मंदिराची सेवा कोण करणार? रमेशची आठवण अशीच नाहीशी होईल का? सत्यवतीने खूप सहन केले, पण एक गोष्ट जी तिने कधीही थांबवली नाही ती म्हणजे मंदिरात जाणे. ती अजूनही दररोज मंदिरात जायची, फुलांनी सजवायची, दिवे लावायचे. पण एके दिवशी मंदिराबाहेर समोर उभं राहून तिने डोळे मिटले आणि शिवाला प्रार्थना केली, हे भगवान शिवा, जर माझी भक्ती खरी असेल तर मला दाखवा की आता या मंदिराची सेवा कोण करेल. माझा रमेश विसरला पाहिजे का? आणि त्याच रात्री सत्यवतीला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला रमेश दिसला. तो शांत चेहरा, राखेने माखलेले तेच कपाळ, त्याच्या डोळ्यात तीच करुणा. त्याने सत्यवतीकडे पाहिले आणि म्हणाला, मी माझे शरीर सोडले आहे, पण माझा आत्मा अजूनही येथे आहे. माझी सेवा आता येथेच करावी, मंदिरात नाही तर माझ्या स्मृतीत. मग एक प्रकाश दिसला आणि त्यात शिव प्रकट झाला. तो म्हणाला, धर्मात बुडालेल्या शरीराची आठवण देखील धर्माचे एक रूप आहे. जर ती भक्तीने केली तर मृत आत्म्याची पूजा भक्तीने एक रूप बनू शकते. स्वप्न तुटले आणि सत्यवतीच्या डोळ्यात एक नवीन दृढ निश्चय आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यवती गावाकडे निघाली. जेव्हा तिने पंचायत बोलवली तेव्हा तिच्या आवाजात एक अद्भुत शक्ती होती. मग तिने गावकऱ्यांना सांगितले की रमेश आता राहिला नाही, तर त्याची सेवा, त्याचे जीवन हे गावाचे धन आहे. आपण ते नष्ट होऊ देऊ का? गावातील वृद्ध, मुले आणि महिला सर्वांनी एका सुरात सहमती दर्शवली. रमेशची मूर्ती बनवून ती मंदिराच्या आवारातील पवित्र ठिकाणी स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही लोकांनी विरोधही केला. मृत व्यक्तीची पूजा करणे धार्मिक आहे का? पण सत्यवतीने फक्त एकच वाक्य म्हटले, आयुष्यभर देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीची स्मृती कलंकित होऊ शकते का? मित्रांनो, मग गावातील एका वृद्ध शिल्पकाराने, जो रमेशचा बालपणीचा मित्र होता, हे काम हाती घेतले. आठवड्यांच्या कठोर परिश्रमानंतर दृढ निश्चयाने आणि अश्रूंनी एक मूर्ती बनवण्यात आली, ज्यामध्ये रमेश हातात रुद्राक्ष घेऊन ध्यानस्थ स्थितीत बसला होता. माळेवर आणि चेहऱ्यावर तेच देवत्व. ज्या दिवशी मूर्ती आणली गेली त्या दिवशी सत्यवतीने स्वतःच्या हातांनी त्यावर गंगाजल शिंपडले आणि पांढऱ्या कापडात परिधान केले आणि तिला आसनावर बसवले. संपूर्ण गावाने मिळून रमेशच्या पूजा दिवसाची सुरुवात केली. दर सोमवारी मंदिरात शिवाची पूजा केल्यानंतर रमेशच्या मूर्तीसमोर दिवा लावला जात असे. सत्यवती तिथे बसून रमेश करत असलेला तोच मंत्र म्हणत असे. हळूहळू लोक त्याच्या समस्या घेऊन तिथे येऊ लागले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना उपायही मिळू लागले. मुले महेशच्या मूर्तीसमोर अभ्यास करू लागली. शेतकरी बियाणे पेरण्यापूर्वी त्याचे पाय स्पर्श करत असत आणि स्त्रिया त्याच्या मूर्तीजवळ बसून त्यांचे दुःख वाटून घेत असत. मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की ही मूर्तीपूजा झाली आहे का? हे बरोबर आहे का? धर्मात मृत व्यक्तीची पूजा करणे मान्य आहे का? मग एके दिवशी चौपालमध्ये गावातील काही वृद्ध पुरुष आणि धर्मग्रंथांचे अभ्यासक ब्राह्मण जमले. त्यापैकी एक प्रमुख पंडित सोमदत्त होते, ज्यांना वर्षानुवर्षे गावाचे धार्मिक नेते मानले जात असे. सत्यवती करत असलेली पूजा धर्मानुसार आहे का? मृत माणसाची मूर्ती बनवून पूजा करता येते का? हा धर्माचा अपमान नाही का? हळूहळू गावात या विचाराने चर्चेचे रूप धारण केले. गाव 2 भागात विभागले गेले. आता शिवपूरमध्ये 2 मते होती. श्रद्धा पक्षाचा असा विश्वास होता की रमेशच्या जीवनाचे त्यांना प्रेरणा दिली. त्याने गावासाठी पाण्याचा प्रश्न सोडवला होता. त्याने भुकेलेल्यांना अन्न दिले होते आणि शिवभक्तीत मग्न होता.
अशा माणसाचा आदर केला पाहिजे. दुसरी बाजू शास्त्रपक्षाची होती, ज्यांनी म्हटले होते की वेदांमध्ये आपण कुठेही वाचलेले नाही की मृत माणसांच्या मूर्ती बनवून पूजा करावी. श्राद्ध केले जाते, पिंडदान केले जाते, पण पूजा फक्त देवासाठीच केलीच पाहिजे. सत्यवतीला आता विरोध सहन करावा लागत होता. लोक मंदिरात कमी येऊ लागले. काही लोक तिच्या मागे म्हणू लागले की ती तिच्या पतीला देव बनवत आहे. हे अधर्म म्हणू नये. एके दिवशी पंचायतीने तिला मंदिरातील पूजा थांबवण्याची सूचनाही केली. सत्यवती गप्प राहिली, पण तिच्या मनात एक वेदना जळत होती. निस्वार्थी श्रद्धा धर्माच्या विरुद्ध असू शकते का? एके दिवशी चौपालमध्ये पंडित सोमदत्त यांनी धार्मिक शास्त्रांचे काही भाग वाचून दाखवले. मनुस्मृती देवपूजा धर्मस्य मूल पितृपूजा कर्म फलाय करणम, म्हणजेच देवांची पूजा हे धर्माचे मूळ आहे. पूर्वजांची सेवा करणे हे केवळ फळ देणारे कर्म आहे. गरुड पुराणानुसार मृत आत्म्यांची पूजा करून व्यक्ती मोहित होऊ शकते, परंतु धर्म हे एकमेव फळ देणारे कर्म नाही. तो म्हणाला की ही पूजा मोह आहे, भक्ती नाही. ही प्रेम आहे, परंपरा नाही. सत्यवतीला श्रद्धा आहे, पण धर्म त्यापेक्षा मोठा आहे. पण मग काही तरुण उभे राहिले. त्यापैकी एक रामेश्वर होता, जो रमेशसोबत शेतात काम करायचा. त्यांनी पंडितजींना विचारले, जेव्हा आपण संतांच्या समाधीवर फुले अर्पण करतो, जेव्हा आपण तुलसीदास, कबीर किंवा नानक यांच्या मूर्ती बनवतो आणि त्यांची पूजा करतो, तेव्हा त्याला अधर्म का म्हटले जात नाही? रमेशने त्याच्या आयुष्यात देवासारखे वागले. त्यांच्या स्मृतीचा आदर करणे अपवित्र आहे का? सभेत शांतता होती. मित्रांनो, ही चर्चा आता फक्त धर्म की अधर्म याबद्दल राहिली नाही, तर तो एक प्रश्न बनला. धर्म हा फक्त शास्त्रांचा अर्थ लावणार आहे का? तो समाजाच्या भावनांपेक्षा वरचा आहे का? श्रद्धेला स्थान नाही का? गाव आता एका विचित्र पेचप्रसंगात अडकले. शेवटी पंचायत या विषयावर अंतिम निर्णय तेव्हाच घेता येईल जेव्हा एखाद्या अत्यंत ज्ञानी ऋषीची संमती घेतली जाईल आणि त्यानंतर एक धार्मिक सभा बोलवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्यामध्ये जवळच्या जंगलात तपश्चर्या करणाऱ्या प्राचीन ऋषी महर्षी अत्री यांना आमंत्रित करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धार्मिक सभा आयोजित करण्यात आली. पंचायत चौपालमध्ये पिंपळाच्या झाडाखाली एका भव्य धार्मिक सभेची घोषणा करण्यात आली. गावातील प्रमुख ब्राह्मण, वैदिक पंडित, गोत्राचे विद्वान आणि शास्त्रांचे तज्ज्ञ त्या दिवशी जमले. सत्यवतीलाही बोलवण्यात आले. ती आली. सभा शांतपणे आणि दृढतेने सुरू झाली. पुजारी आणि पंडितांनी धार्मिक शास्त्रांची उदाहरणे सादर केली. ते म्हणाले की श्राद्ध मृतांसाठी केले जाते आणि पूजा फक्त देवांचीच केली जाते. जर आपण प्रत्येक मृत आत्म्याची पूजा केली तर धर्माच्या मर्यादा ओलांडल्या जातील. श्रद्धा तुटेल, पण नियमांचे पालन करणे हे त्याहूनही महत्त्वाचे आहे. सभा गंभीर झाली होती. सत्यवती गप्प होती. तिला माहीत होते की तिचा अनुभव खरा आहे, पण उत्तर शास्त्रांमध्ये नाही तर अनुभवांमध्ये आहे. संध्याकाळची वेळ होती. सभेतील वादविवाद शिगेला पोचला होता. तेव्हा एक म्हातारा माणूस, जो मऊ कपडे घातलेला होता, शांत आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा संन्यासी होता, तो हळूहळू सभेत प्रवेश करतो. लोक त्याला पाहताच उभे राहतात. महर्षी अत्री स्वतः आले आहेत. मित्र ऋषी अत्री, जे योग, वेद आणि धर्माचे प्राचीन विद्वान मानले जात होते, त्यांची केवळ उपस्थिती वातावरणात शांती आणि गांभीर्य आणते. सभेने त्यांना आमंत्रित केले. ऋषीवर, तुम्ही मला सांगा की मृत व्यक्तीची पूजा करणे धर्मानुसार आहे का? ऋषी अत्री डोळे मिटले. काही क्षण गप्प राहिले. नंतर बोलले, शब्दांचा अर्थ केवळ व्याकरणात नाही. धर्म हा केवळ शास्त्रांची सावली नाही, तो जीवनातील सद्गुणांमध्ये लपलेला आहे. रमेश हा सामान्य माणूस नव्हता. तो एक शिवभक्त होता, ज्याने आपले जीवन समाज, धर्म आणि सेवेसाठी समर्पित केले.
त्यांची पूजा म्हणजे देवपूजा नाही, ती धर्माची आठवण आहे. मित्रांनो, सभेत शांतता पसरली. ऋषी अत्री पुढे म्हणाले, जेव्हा आपण वसिष्ठ, विश्वामित्र, तुलसीदास किंवा संत कबीर यांच्या मूर्तीचा आदर करतो, तेव्हा ती देवपूजा आहे का? नाही, ती एका आदर्शाची पूजा आहे. रमेशची पूजा देखील त्याच आदर्शाची, त्यागाची, सेवा आणि भक्तीची पूजा आहे. आणि जर श्रद्धा खरी असेल तर ती कायद्याची गुलाम नाही, ती धर्माची जननी बनते. मित्रांनो, सभेत बसलेले लोक आता शांत होते. वाद संपला. ब्राह्मणाने त्यांचे शास्त्र बंद केले. गावाच्या सरदाराने हात जोडून सत्यवतीकडे क्षमा मागितली. सत्यवतीच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू आता एकाकीपणाचे नव्हते, ते आदर आणि सत्याच्या विजयाचे होते. पण मित्रांनो, मृत्यू, आत्मा, कर्म आणि मोक्ष यावर खोलवर प्रकाश टाकणारे गरुड पुराण या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्टपणे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देते. गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यू होताच आत्मा शरीर सोडतो. शरीर केवळ 5 घटकांनी बनलेले आवरण राहते. त्या शरीराची पूजा करणे म्हणजे केवळ पृथ्वी, वायू, पाणी, अग्नी आणि आकाशाची पूजा करण्यासारखे आहे. मृत्यूनंतर आत्मा यमलोकाच्या प्रवासाला जातो आणि कर्मानुसार त्याला पितृकामध्ये स्थान मिळते. म्हणूनच त्यांची पूजा वैयक्तिक स्वरूपात नव्हे तर पूर्वजांच्या स्वरूपात केली जाते. ही पूजा श्राद्ध, अमावस्या, पितृपक्ष यांसारख्या विशेष तिथींना केली जाते. मूर्ती किंवा चित्रांवर नाही, तर दररोज केली जाते. गरुड पुराणात असेही नमूद आहे की मृत व्यक्तीची मूर्ती बनवल्याने किंवा त्यांचे चित्र ठेवून त्यांची दररोज पूजा केल्याने आत्मा त्या जगात पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच्यात आसक्ती निर्माण होते, ज्यामुळे तो भूत जगात अडकू शकतो. गरुड पुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांनुसार पूर्वजांना प्रसन्न करण्याचा योग्य मार्ग म्हणजे श्राद्ध कर्म, पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मण भोजन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.